नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे। 14 एप्रिल 2025 रोजी वरळी वाहतूक विभागाला एक धमकीवजा मेसेज प्राप्त झाला, ज्यामध्ये सलमान खानला त्याच्या घरात घुसून मारण्याची आणि त्याची कार बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। हा मेसेज कोणी पाठवला याचा तपास अद्याप सुरू आहे। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मेसेजचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपासाला सुरुवात केली आहे। सलमान खानच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे। सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येणं ही काही पहिली वेळ नाही। याआधीही त्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, मात्र पोलिसांनी प्रत्येक वेळी तपास करून योग्य कारवाई देखील केली आहे। यावेळी धमकीचा मेसेज मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर आला आहे। हा मेसेज इतका गंभीर आहे की त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे। वरळी पोलिसांनी या नव्या धमकीच्या प्रकरणात त्वरित पाऊल उचलले असून लवकरच या मेसेज मागचं सत्य समोर येईल। सलमान खानच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे।